सोलापुर की लोकसभा सीट पर सुबह 7 बजे से मतदान शुरू है। मतदान का कुछ ही समय बचा है। सोलापुर की लोकसभा सीट पर बम्पर वोटिंग आज सोलापुर शहर में देखने मिली। कांग्रेस की तरफ से आमदार परिणीति शिंदे चुनावी मैदान में है, तो भाजपा की ओर से आमदार राम सातपुते चुनावी मैदान में है। दोनों की लड़ाई आर पार दिख रही है, कांटे की लड़ाई दिख रही है। कुछ प्रभाग क्रमांक 15 में इस वक्त हमारी मौजूदगी है और कांग्रेस अध्यक्ष चेतन नरोटे आज हमारे साथ जुड़े हैं। क्या कुछ उत्साह रहा, कैसे वोटिंग हुई, आज उनसे जानने की कोशिश करेंगे। लोक प्रधान में आपका स्वागत है। वन साइड मतदान होणार आहे, फाईट बीट काय नाही आहे, त्यामुळे राम सातपुते सकाळपासून येडा सगळं लहान मुलासारखं भांडण काढत आहेत। ज्या बूथवर जाईल त्या लहान मुलासारखं भांडण काढत आहेत आणि शेवटी लास्टला पोलीस खात्याने रिपोर्ट दिला आपल्या पालकमंत्र्याकडे, ह्या उमेदवाराला आवरा। पोलिसांना पण ते आरोग्य बोलतोय, पब्लिकला आरोग्य बोलतोय। त्यामुळे एकंदर जे सगळं वातावरण बघितलं जिल्ह्यातलं शहरातलं, तर प्रणितीताई शिंदे हे 1,20,000 मताच्या आसपास निवडून येतील। त्यांचा लीड 1.5 लाखाच्या आसपास असेल। दोनदा पुंगी गाजाराची वाजली, तिसऱ्यांदा वाजणार नाही। ती पुंगी आज संपलेली आहे। शेतकरी नाराज आहे, पब्लिक नाराज आहे। दोन्ही खासदार फेल गेलते, रस्त्यावर कधी दोन्ही खासदार दिसले नाहीत आणि अनेक म्हणजे ह्याच्या मागचे विधान आहे। लोकांना वाटत होतं की भारतीय जनता पार्टीच्या आमच्या विरुद्ध एमएमने उभा राहावं, भारतीय जनता पार्टीला वाटत होतं की वंचित आमच्या उभा राहावं। ह्यावर सगळ्यांनी ठरलं की भारतीय जनता पार्टीला गाडायचं आहे। त्यामुळे सर्वांचा पाठिंबा ताईला होता आणि शहरात आम्ही जिथं जिथं जातोय, ग्रामीण भागात जिथं जातोय, अतिशय उत्साह आहे। त्यामुळे वन साइड इलेक्शन 1.5 लाखाच्या आसपास ताई लीडने निवडून येते।